मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूप मोठा टर्न ट्विस्ट आलाय। एका आता वाक्यामुळे इकडे सगळी ऐश्वर्याचा कच्चा चिठ्ठा खुललेला आहे। ऐश्वर्याने आतापर्यंत घराच्या विरोधात काय काम केलंय, राजकुमारने सगळा कच्चा चिठ्ठा खोल चिडलेल्या आता इकडे तिलोत्तमाने ऐश्वर्याची अशी थोबाडपट्टी केले आणि त्यानंतर मग नक्की काय गेम खेळत इकडे आता राजकुमारने सगळा कच्चा चिठ्ठा खोललाय। नक्की काय झालंय सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। आता राजकुमार सगळ्यांची माफी मागून प्रेक्षकांनो जायला निघालेला आहे। राजकुमार निघत असताना तिकडे आता आपली सावली येते आणि सावली म्हणते थांबा। यावरती राजकुमार सांगतो नको सावली, मला इथून जाऊ दे। यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते तू मोठी पुळका घेऊन इथे आलेली आहेस तर यांची जबाबदारी कोण घेणार आहे, असं म्हटल्यावरती मग लगेचच आता ती सांगायला लागते जबाबदारी कोण घेणार, जबाबदारी मी घेते आहे, मी या सगळ्यामध्ये जबाबदारी घेते आणि मी जबाबदारी घेऊन यांना सांगते की त्यांनी इकडे थांबावं आणि त्यासाठी तुम्हाला आई कारण आहे ते म्हणजे अमृताबाई, असं म्हटल्यावरती तिलोत्तमा म्हणते म्हणजे काय। त्यावरती मग आता सावली सांगायला लागते अमृताबाईनी तुम्ही बोला ना, आणि ती अमृताला बोलायला सांगते। त्यानंतर अमृता सांगते खरंच आई म्हणजे मी राजकुमार शिवाय दुसरं कोणाचा विचारच करू शकत नाहीये। काही झालं तरी सुद्धा राजकुमार फक्त आणि फक्त म्हणजे राजकुमार सोबतच मी राहू शकते, त्याशिवाय मी दुसरं कोणाचाच विचार करू शकत नाहीये। मी या आधी सुद्धा आता खूप वेळा विचार केला होता की मी राजकुमार शिवाय राहू शकेन, त्यांनी माझी फसवणूक केले हे मला मान्य आहे, पण एकंदर आत्तापासून कालपासून ते आलेले आहेत, मी त्यांच्याशी एकही शब्द बोललेली सुद्धा नाहीये, तरी पण त्यांनी कोणत्याही बाबतीमध्ये आता म्हणजे मला विचारण्याचा प्रयत्न पण नाही केला किंवा मला आता काही बोलले सुद्धा नाहीयेत। आणि म्हणूनच आता इकडे मी सांगते आहे की खरंच ते बदललेत, तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका किंवा तुम्ही त्यांना घरात ठेवा अगर ठेवू नका, पण मी दुसरं लग्न नाही करू शकत। अमृताने हा निर्णय घेतल्यावर ती तिलोत्तमा थोडीशी गप्प बघ। त्याच वेळेला सावली म्हणते हो, आणि मला सुद्धा विश्वास बसलाय की राजकुमार दादा बदललेत आणि राजकुमार दादा बाकी कुणासाठी नाही तरी आतापर्यंत जो काही अमृता वहिनीला त्रास झालेला आहे तो त्रास आता होऊ नये या तरी कारणासाठी किमान तुम्ही इथे थांबाल अशी मी अपेक्षा करते। यावरती राजकुमार म्हणतो नाही सावली, मला म्हणजे कळतंय की अमृताला असेल कदाचित माझ्याबद्दल वाटत, पण माझी ती लायकी नाहीये आणि तू सुद्धा कुठच्या तोंडाने हे बोलतेस, मी तुला सुद्धा किती घालून पाडून आता बोललेलो आहे, असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते पण राजकुमार दादा बाकी कुणासाठीच नाही तर फक्त आणि फक्त तुम्ही आता अमृता वहिनीसाठीच फक्त हे करा, असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आली मोठी शहाणी, तुला काय माहिती आहे की यांनी काय काय फ्रॉड केलेले आहेत, यांनी आतापर्यंत जे काही वागलंय ना ते सगळं इतकं भयंकर आहे ना, तुला याबद्दल काही माहिती सुद्धा नाहीये। आणि त्यावरती ती सांगायला लागते आपल्याच कंपनीमधून 8 लाख चोरलेत, आपल्याच इकडे चोरी केली, गावच्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारण्यासाठी हे सगळं केलं आणि हे सगळं आपल्याला विसरून चालणार आहे का। आणि त्यावरती मग आता राजकुमार सांगायला लागतो बरोबर आहे, कोणतीही गोष्ट कुणीही विसरण्याची काहीच गरज नाहीये, काही झालं तरी सुद्धा कुणीही विसरू नका, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8 लाखाची गोष्ट, कारण त्या 8 लाखापैकी 2 लाख जर मी कुणाला दिले असतील तर ते ह्या ऐश्वर्याला, जे 2 लाख तिने तुम्हाला आणून दिले होते माहिती आहे ना ऐश्वर्या, विसरलीस का। आता मात्र ऐश्वर्या गडबडते आणि त्यावेळेला राजकुमार म्हणतो बरं इतकंच नाहीये, मी सगळ्या गोष्टींचा आता इकडे तुमच्या समोर न्याय निवाडा करणार आहे। मुळातच मी ज्या वेळेला बाहेर पडलो होतो तेव्हा ही ऐश्वर्याच मला फोन करून तुम्ही या घरात या, कारण या घरामध्ये सारंगचं प्रॉपर्टीवरती जास्त हे होतंय आणि म्हणून हीच ऐश्वर्या मला आता बोलवत होती आणि ऐश्वर्याने नाटक केलं आणि नाटक करत प्रत्येक वेळेला मला त्याच्यामध्ये सामील करून घेत होती। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऐश्वर्याला या प्रॉपर्टीचा इतका मोह आहे की इथे हिचं मला अजून एक गुपित कळलंय, असं म्हटल्यावरती तिलोत्तमा म्हणते काय गुपित काय कळलंय। त्यावरती राजकुमार जे काही सांगतो ते ऐकून तिलोत्तमा हादरते। राजकुमार सांगायला लागतो सगळ्यांच्या समोर तुला माहिती आहे अमृता आपल्याला मूल का नाहीये, या बाईमुळे। आता अमृताला काहीच कळत नाही, सावलीला कळत नाही, सारंगला कळत नाही, त्यावेळेला तो सांगायला लागतो की हो आपल्याला मूल या बाईमुळेच नाहीये, कारण मला समजलंय हिला स्वतःला मूल होऊ शकत नाहीये। त्यावरती आता मात्र इकडे लगेचच तिलोत्तमा
तिलोत्तमा म्हणते काय बोलतोयस तू राजकुमार? यावरती तो म्हणतो हो मला माहिती आहे, म्हणजे हिला मूल होऊ शकत नाहीये, मला माहिती आहे, मी सगळी माहिती काढली, म्हणजे मी सगळा कच्चा चिठ्ठा हिचा शोधून काढलाय, बाहेर होतो त्यावेळेला हिला मूल होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे ही अमृताला अशा काही गोळ्या देत होती की त्यामुळे अमृताला सुद्धा आता मूल होऊ शकणार नाहीये. अमृता कोसळते आणि त्यानंतर ती म्हणते काय? तिलोत्तमा म्हणते राजकुमार काय बोलतोस तू? राजकुमार म्हणतो मी असंच बोलत नाहीये, माझ्याकडे पुरावा आहे. तिलोत्तमा म्हणते कसला पुरावा? त्यावेळेला मग आता राजकुमार सगळ्यांच्या समोर आता ते पेपर दाखवतो आणि त्यानंतर मग आता राजकुमार सांगायला लागतो की हे पेपर ही ज्या डॉक्टरांकडे जाते ना त्या डॉक्टरांच्या इथे आता मी त्यांच्याकडून हिचे सर्टिफिकेट आणलेले आहेत. हिच्या सर्टिफिकेटनुसार ही आता कधीच आई बनू शकत नाहीये एक, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही त्या ज्या बाबाकडे जायची ना त्या बाबाकडून तिने आता आणलेली आहेत ती म्हणजे औषधं, जी औषधं ती दुधामध्ये टाकून अमृताला द्यायची आणि त्यामुळे अमृता आई बनू शकली नाहीये आणि ह्या सगळ्यामध्ये आमचा दोष नाहीये. या घरावरती सापासारखा डल्ला मारण्यासाठी हे सगळं हिने केलेलं आहे असं म्हणत तो आता खूप मोठा इकडे गौप्यस्फोट करतो. त्याच ऐश्वर्या चिडते आणि खोटं बोलताय तुम्ही दादा, स्वतःचा गुन्हा लपवायला हे सगळं करताय तुम्ही असं म्हणत ती आता बोलायला लागते. पण त्याच वेळेला तो सांगतो बिलकुल नाही, मी कोणताही गुन्हा लपवण्यासाठी हे काही करत नाहीये, काही झालं तरी हे सगळं माझ्याकडे प्रूफ आहे. आणि मग काय प्रेक्षकांनो, इकडे आता चिडलेली अमृता फाटकन तिचा थोबाडीत एक देते आणि ऐश्वर्या मला खरंच वाटलं नव्हतं की तू हे असं काहीतरी करशील आणि असं माझ्यासोबत वागलीस. मी तुला मोठ्या बहिणीचा म्हणजे तुला धाकट्या बहिणीचा दर्जा देऊन मोठ्या बहिणीच्या नात्याने सांभाळलं, पण या सगळ्यामध्ये तू जे काही वागलीस ना ते वागणं मात्र आता खूप चुकीचं होतं. तू जे काही माझ्यासोबत केलीस ना त्याला बिलकुल माफी नाहीये. फाटकन तिचं थोबाड फोडल्यावरती लगेचच ऐश्वर्या सांगते अमृता वहिनी. यावरती लगेचच तिकडून आता तिलोत्तमा आलेली आहे. तिलोत्तमाने हिचं थोबाड फोडत आता तिला अजून एक फटकारा दिलाय. अजिबात काहीही बोलायची गरज नाहीये, तोंड बंद कर, तुझं जे काही वागलीस ना ते वागणं तुझं आता इतकं चुकीचं आहे ना की तुला या सगळ्यामध्ये मी आता अद्दल घडवणार असं म्हणत ती सांगते खरं बोल, हे रिपोर्ट खरे आहेत? त्यावरती ती सांगते नाही, मी बोलते ना की हे सगळं खोटं आहे. त्यावरती चिडलेली तिलोत्तमा आता मात्र खूपच राग करते, तिचा हात धर आणि सांगायला लागते नील तुझ्यासाठी ही बायको आणून खरंच तुझ्यावरतीच मी आता खूप अन्याय केलेला आहे. मला खरं तर तुझी माफी मागायला पाहिजे, म्हणजे जे काही घडलंय ना त्या सगळ्यामध्ये मी चुकले. ह्या हिला बाहेर काढून मी माझी चूक सुधारणार आहे असं म्हणत ती आता तिला हाताला धरते, हाताला धरून बाहेर काढते आणि त्यानंतर ती सांगायला लागते खरंच ही अशी इतकी नालायक बाई आपल्या घरामध्ये पनपते आणि मला त्याची काहीच खबरबात लागू नये यासारखी दुसरी भयंकर गोष्टच नाहीये असं म्हणत ती आता चांगली चिडते आणि तिला हाताला धरून बाहेर काढते. बरं, या सगळ्यामध्ये आता एका झटक्यामध्ये सगळा कच्चा चिठ्ठा उलगडला गेल्याने ऐश्वर्याची भंबेरी तर उडाले, पण आता त्याच वेळेला तिलोत्तमा सांगायला लागते याचा अर्थ असा होत नाहीये की मी राजकुमारला माफ करेन, कारण राजकुमारने सुद्धा आता अमृताला काही कमी त्रास दिलेला नाहीये असं म्हणत तिने अजूनही अमृतासाठी आता राजकुमारला माफ केलं नसलं तरी राजकुमार एका गौप्यस्फोटामुळे खूप मोठं प्रेक्षकांनो सत्याचा आता उलगडा झालेला आहे. हे सत्य समोर आल्यानंतर सगळेच घरातले खूपच अपसेट झालेत आणि यानंतर सावली प्रेक्षकांनो सावध झाले, कारण तिला आता छुपा जो काही डाव आहे तो डाव समजलेला आहे आणि छुपा डाव समजल्यामुळे आता सावलीच्या बाबतीत तरी ऐश्वर्या असं काही करू शकत नाहीये. त्यामुळे एक प्रकारे राजकुमारने खूप मोठा गौप्यस्फोट करत आता सगळ्यांचेच डोळे खरं तर उघडलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला खरंच हकलपट्टी होणार की पुन्हा ते या घरामध्ये ठिय्या मांडून बसणार आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.